हॅलो स्टुडंट्स, वेव ऑप्टिक्स आजच्या पिरियडला आपण अभ्यास करणार आहोत मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. आपल्या सिलेबसमध्ये 2 मेथड दिलेल्या आहेत. त्यातली पहिली मेथड आहे टू ऑप्टेन कोहेरंट सोर्सेस बाय यूजिंग लॉइड्स मिरर आणि दुसरी मेथड आहे टू ऑप्टेन कोहेरंट सोर्सेस बाय यूजिंग फ्रेनल्स बायप्रिझम. पहिल्यांदा आपण बघूयात लॉइड्स मिरर. फिगर पहा, त्याच्या आधारे मला एक्सप्लेनेशन करता येईल. सुरुवातीला लॉइड मिरर दाखवला आहे, कुठं तो पहा. रिअल सोर्स घेतला आहे, त्याच्यापासून येणारा लाईट आहे, त्याचे 2 भाग करता येईल. एक भाग रिफ्लेक्ट होतो आहे आणि एक भाग डायरेक्ट स्क्रीनपर्यंत पोहोचतो आहे. हे लक्षात येतं आहे का बघा. रिअल सोर्सचा सम पार्ट रिचिंग स्क्रीन डायरेक्टली अँड सम पार्ट रिफ्लेक्टिंग फ्रॉम द लॉइड्स मिरर. मग रिफ्लेक्टेड जो लाईट आहे, फॉर एक्झाम्पल बघा, हा लाईट मिररवरती आला, हा इकडं गेला, तसंच हा लाईट इकडं आला, तो इकडं गेला. हा रिफ्लेक्टेड लाईट व्हर्च्युअल सोर्सपासून आला असा भास होतो पाहिजे. आणि हा डायरेक्ट लाईट तर पोचलेला आहेच. हा डायरेक्ट लाईट आहे. म्हणजे काय होते पहा, समजा या पॉईंटचा विचार केला तर एक लाईट रे व्हर्च्युअल सोर्सपासून आला आहे, दुसरा रिअल सोर्सपासून आला आहे, त्यामुळे त्याचा इथे इंटरफरन्स होत आहे. हा दुसरा पॉईंट विचारात घेतला, एक लाईट रे रिअल सोर्सपासून आला आहे, दुसरा व्हर्च्युअल सोर्सपासून आला आहे, म्हणून इंटरफरन्स आहे. म्हणजे ह्या लॉइड मिरर ह्या डिव्हाइसनी काय केलं, रिअल सोर्सचं आणखी एका सोर्समध्ये रूपांतर केलं, त्याला आपण व्हर्च्युअल सोर्स म्हणतो. हे दोन्ही सोर्स एकाच सोर्सपासून तयार झालेत, म्हणजे हे कोहेरंट आहेत. कोहेरंट सोर्स असण्यासाठी महत्त्वाची अट आहे, दे आर डिराइव्ड फ्रॉम वन अँड द सेम सोर्स. याला म्हणायचं आहे मेथड ऑफ ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस बाय यूजिंग लॉइड्स मिरर. लॉइड मिरर वापरून कोहेरंट सोर्स वापरताना महत्त्वाची कंडिशन काय आहे, सोर्सेस मस्ट बी डिराइव्ड ऑर ऑप्टेन्ड डिराइव्ड फ्रॉम सेम सोर्स. डिराइव्ड फ्रॉम सेम, एका सोर्सपासून तयार झालेले 2 सोर्स हेच कोहेरंट सोर्स असू शकतात. 2 वेगळे सोर्स कधीच कोहेरंट असू शकत नाही. परत एकदा बघा, ऑब्झर्व द फिगर. द लाईट फ्रॉम ए सोर्स इज मेड टू फॉल ॲट ए ग्रॅझिंग अँगल ऑन ए प्लेन मिरर. ग्रॅझिंग हा शब्दाचा डिक्शनरी मिनिंग पाहिला तर गवताळ असा होतो. म्हणजे ग्रॅझिंग अँगल म्हणजे हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तो खरं तर अँगल ऑफ इन्सिडन्स आपण नॉर्मलशी घेतो ना, हा जवळजवळ 90 डिग्री असला पाहिजे. म्हणजे हा लाईट रे क्लोज टू द सरफेस आहे, म्हणून त्याला ग्रॅझिंग अँगल म्हटलं आहे. आणि त्या अँगलला मग काही पार्ट डायरेक्ट पोचतो आहे, काही पार्ट रिफ्लेक्ट होतो आहे. हे इथं महत्त्वाचं आहे पहा. रिअल सोर्सची पोझिशन अशी असली पाहिजे की इन्सिडेंट लाईटचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा जवळजवळ 90 डिग्री एक्झॅक्टली नाही, आणि तशा अँगललाच ग्रॅझिंग अँगल असं म्हटलं आहे. आणि म्हणून परत एकदा बघूयात त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. द लाईट फ्रॉम ए सोर्स इज मेड टू फॉल ॲट ए ग्रॅझिंग अँगल ऑन ए प्लेन मिरर. सम ऑफ द लाईट फॉल्स डिरेक्टली ऑन द स्क्रीन and some light falls after reflection. The reflected light appear to come from a virtual source, and so we get 2 sources. These 2 sources are derived from a single source, hence are called coherent sources. ही झाली पहिली मेथड टू ऑप्टेन कोहेरंट सोर्सेस बाय यूजिंग लॉइड्स मिरर. अशीच आणखी एक मेथड आपल्याला अभ्यासाची आहे, ती मेथड आहे टू ऑप्टेन कोहेरंट सोर्सेस बाय फ्रेनल्स बायप्रिझम. बघूयात काय आहे ते. दुसरी मेथड फ्रेनल्स बायप्रिझम.
टू ऑब्टेन कोहेरंट सोर्सेस. इथे फिगर बघा. आता हे फिगर बघण्या अगोदर हा बायप्रिझम आहे पहा. आता प्रिझम म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. आता प्रिझममध्ये 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस असतात बघा. हा इथं दाखवलेत का 2 आयताकृती रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. ते ज्या रेषेवर एकत्र आले त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग एज, आणि त्याच्या अपोजिटची साईड आहे त्याला म्हणायचं आहे बेस. आता हे झालं प्रिझमची डायग्राम. पण आपण रे डायग्राम काढताना प्रिझमचा प्रिन्सिपल सेक्शन घेतो. म्हणजे थोडक्यात बारीकशी चकती आपण कट केली असं गृहीत धरा, तर आपल्याला काय मिळतो बघा. असा त्रिकोण मिळतो का नाही. हा मी उलटा काढला आहे. सुलटा त्रिकोण काढला तर तो असा असेल. थोड्या वेळ आपण याला ए म्हणूयात, त्याला बी म्हणूयात आणि ह्याला सी. तर हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला सी. ए सी हा बेस आहे. ए बी हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. बी सी हा दुसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. त्यांच्यातला हा जो अँगल आहे त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ द प्रिझम. मग हा रिफ्रॅक्टिंग अँगल जर जवळजवळ 180 डिग्री असेल तर त्याला बायप्रिझम असं म्हणतात. म्हणजे बघा त्याची डायग्राम कशी असेल बघा. आपण जर प्रिन्सिपल सेक्शन घेतला बायप्रिझमचा तर तो असा असेल. आणि मग हा जो अँगल आहे हा नियरली इक्वल टू 180 डिग्री असं असेल तर त्याला म्हणायचं आहे बायप्रिझम, किंवा ह्यालाच व्हर्टेक्स अँगल असं पण म्हणतात. ह्याच अँगलला काय म्हणायचं आहे व्हर्टेक्स अँगल. फरक कळला पहिल्यांदा प्रिझम आणि बायप्रिझममधला. आता इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसतो ह्याचा प्रिन्सिपल सेक्शन आहे. इथे एक स्लिट आहे एस, त्याच्यावरती मोनोक्रोमॅटिक लाईट घेतलेला आहे, त्याला म्हणायचे इल्युमिनेटेड स्लिट्स. आता एस ह्या स्लिटपासून येणारा लाईट प्रिझमच्या दोन्ही सरफेसवरती येणार आहे. 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. हा एक लाईट आहे आणि हा दुसरा लाईट आहे. आता एका वरच्या सरफेसवर आलेल्या लाईटचं रिफ्रॅक्शन अशा प्रकारे होतं पहा. पण इथून जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हा लाईट जणू काही ह्या S1 पासून येतो आहे. म्हणजे ह्या एसची ही एक इमेज तयार झाली, त्याला म्हणूयात S1. अगदी तसंच दुसऱ्या सरफेसपासून रिफ्रॅक्शन झाल्यावर हा लाईट रे सरळ जातो, हा या दिशेनं जातो. पण आपण इथून पाहिलं तर असं लक्षात येतं की आपल्याला हा लाईट जणू काही S2 पासून आला आहे. म्हणजे इथं एसची आणखी एक इमेज तयार झाली S2. इथं सिंगल स्लिट होती. बायप्रिझमच्या 2 सरफेसला रिफ्रॅक्शन झाल्यामुळं त्याच्या 2 इमेजेस तयार झाल्या, S1 आणि S2. ते एका सोर्सपासून तयार झाल्यात आणि म्हणून ते कोहेरंट आहेत. मग ह्या 2 सोर्सेसपासून येणारा लाईट वेव्ह ज्या रिजनमध्ये ओव्हरलॅप होतो त्याला सुपरपोजिशन रिजन असं म्हटलं. इतर शॅडेड रिजननी दाखवलं पाहिजे आणि ह्या भागात आपल्याला इंटरफरन्स पाहता येतो. अशा प्रकारे बायप्रिझम वापरून आपण 2 कोहेरंट सोर्सेस मिळवू शकतो. यालाच फ्रेनल्स बायप्रिझम असं म्हटलं आहे. त्याचं स्पेलिंग पाहिलं तर FRESNEL असं आहे, पण त्याचा उच्चार आपण फ्रेनल असं करतो आहे. परत एकदा बघा डायग्राम पहा. ए बायप्रिझम इज ए प्रिझम विथ व्हर्टेक्स अँगल नियरली 180 डिग्री. विथ व्हर्टेक्स अँगल नियरली 180 डिग्री अशा प्रिझमलाच बायप्रिझम म्हणायचं आहे. In biprism experimental arrangement, the refracting edge of the biprism is kept parallel to the length of the slit. हे इथं महत्त्वाचं आहे पहा. रिफ्रॅक्टिंग एज आणि स्लिट हे एकमेकाला पॅरलल असले पाहिजे. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम ए सोर्स इज मेड टू पास थ्रू ए नॅरो स्लिट एस. ह्या सोर्सवरती मोनोक्रोमॅटिक लाईट घेतलेला आहे. एस ह्या स्लिटवरती मोनोक्रोमॅटिक लाईट घेतलं आहे. मग इल्युमिनेटेड स्लिट ॲक्ट्स ॲज अ सोर्स. 2 हाल्स ऑफ द बायप्रिझम, म्हणजे बायप्रिझमचे 2 भाग, हा एक भाग आणि हा दुसरा भाग. 2 हाल्स ऑफ द बायप्रिझम फॉर्म व्हर्च्युअल इमेजेस ऑफ S1 आणि S2. त्याच्यामुळे 2 इमेजेस तयार होतात, S1 आणि S2. दीज आर कोहेरंट सोर्सेस हॅविंग ऑब्टेन फ्रॉम ए सिंगल सेकंडरी सोर्स S. इन दिस वे वी कॅन प्रोड्यूस इंटरफरन्स pattern using Fresnel's biprism
we can obtain two coherent sources by using Fresnel's biprism. स्टुडंट्स, ह्या दोन्ही डायग्राम काढण्याचा तुम्ही सराव करा. तुम्हाला ह्या स्क्रीनवरती ज्या डायग्राम दिसत आहेत किंवा ह्याच नोट्समध्ये पण दिलेल्या आहेत, त्याच्या रेषा काढलेल्या पेपरवरती आहे. त्या रेषा किती घेतल्या आहेत, कशा घेतल्या आहेत, ते मोजून तुम्ही डायग्राम काढा. म्हणजे तुम्हाला ते सिमेट्रिक फिगर व्यवस्थित काढता येईल. आणखी ह्या डायग्राम काढताना बऱ्याच वेळा बोर्ड परीक्षेला 2 मार्काला प्रश्न असतो. ड्रॉ द लेबल्ड डायग्राम्स असा प्रश्न असतो. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फ्रेनल्स बायप्रिझम किंवा लॉइड्स मिरर. आता इथं लेबल्ड डायग्राम म्हटलं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं ठेवा, आत्ता या डायग्रामसाठीच नव्हे, प्रत्येक डायग्रामसाठी फिजिक्समध्ये लक्षात ठेवायचं, कुठलीही डायग्राम काढली, काय म्हटलं पहा, कुठलीही डायग्राम काढली की त्याला लेबल्स द्यायला विसरायचे नाहीत. लेबल्स म्हणजे काय ते बघा. आता ह्याच फिगरमध्ये लेबल्स कोणकोणते असू शकतात. आता इथं आपण डायरेक्ट दिलेले आहेत पहा, बायप्रिझम, सुपरपोजिशन रिजन, स्क्रीन. पण S1 S2 म्हणजे काय आहेत, S1 and S2 त्याचा अर्थ ते काय आहेत ते लिहायचे, त्याला म्हणायचे लेबल. ते हे काय आहेत, व्हर्च्युअल सोर्सेस. व्हर्च्युअल का म्हटलं आहे, ॲक्च्युअली तिथं लाईट सोर्स नाही आहे, पण तिथून लाईट आला असा आपल्याला भास होतो आणि म्हणून त्याला म्हणायचं व्हर्च्युअल सोर्सेस. परत एस म्हणजे काय आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. इल्युमिनेटेड स्लिट ॲक्ट्स ॲज अ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. आपण वेगवेगळ्या कंडिशन, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या कंडिशन मिळवण्यासाठी, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्याच्या कंडिशनमध्ये पाहिलं आहे की सोर्सेस नुसते कोहेरंट असून चालत नाहीत, त्याच्यावर ते मोनोक्रोमॅटिक पण असलं पाहिजे. त्यानंतर इथं स्मॉल डी दाखवला आहे पहा. स्मॉल डी म्हणजे काय आहे, 2 सोर्सेसमधील अंतर म्हणजे S1 S2. त्यानंतर कॅपिटल डी दाखवला आहे पहा, इथं सोर्स आणि स्क्रीन. आता इथं सोर्स तर व्हर्च्युअल आहेत, पण फिगरची जॉमेट्री पाहिली तर एक लक्षात येतं, S1 S2 ज्या प्रतलात आहेत त्याच प्रतलात यस आहे, किंवा हेच दुसऱ्या भाषेत, यस ज्या प्रतलात आहे त्याच प्रतलात S1 S2 आहेत. म्हणजे यस स्लिटची पोझिशन म्हणजेच S1 S2ची पोझिशन असं आपण गृहीत धरणार. आणि म्हणून इथं रेफरन्सला यस घेऊन यस आणि स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं अंतर म्हणजे कॅपिटल डी म्हटलं. हे जे आपण लिहिलं यालाच म्हणायचं आहे लेबल्स. लेबल्ड डायग्राम काढणं गरजेचं आहे. आत्ताच आपण इथं काय म्हटलं, सुपरपोजिशन रिजन. आता हे आपण दाखवले आहेत, हे परत लिहायची गरज नाही. पण सिम्बॉलिक भाषेत आपण जे अल्फाबेट्स वापरतो वेगवेगळे, इंग्लिश असू देत, ग्रीक असू देत, त्याचं मिनिंग काय ते सांगणं, त्याला लेबल्स म्हणायचं. आणि मग कुठली डायग्राम काढली की लेबल काढायचेच, लेबल काढायला विसरायचं नाही. आणखी आता या फिगरमध्ये आपण इंटरफरन्स होतो आहे असं दाखवलं पाहिजे. आता तर इंटरफरन्स होण्यासाठी सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात का ते पण इथं चेक करूयात. पहिली कंडिशन 2 सोर्सेस कोहेरंट पाहिजे, तर आपण हे 2 सोर्सेस कोहेरंट मिळवलेत कारण ते एका सोर्सपासून तयार झालेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. परत आपण ती मोनोक्रोमॅटिक पण म्हटलं आहे, कारण स्लिट इल्युमिनेट करताना कुठल्या तरी एकाच कलरच्या लाईटनं इल्युमिनेट केलं आहे, मोनोक्रोमॅटिक आहे. आता ते इक्वली ब्राईट आहेत का, सेम ॲम्प्लिट्यूड आहेत का, तर S1चं यसपासूनचं अंतर हे आणि S2चं यसपासूनचं अंतर सारखं आहे आणि म्हणून ते दोन्ही सेम ॲम्प्लिट्यूडचे आहेत, म्हणजे इक्वल इंटेन्सिटी आहे. परत फिगरमध्ये लक्षात येत असेल, स्मॉल डी हा खूप लहान आहे तर कॅपिटल डी खूप मोठा आहे, त्याची गरज आहे. स्मॉल डी शुड बी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात. आता इथं प्रश्न राहतो पोलरायझेशनचा. पोलरायझेशनमध्ये फक्त आपण सेम म्हणजे प्लेन पोलराइज लाईट वापरत असेल तर ती कंडिशन आहे. इथं आपण वापरताना प्लेन पोलराइज लाईट नाही वापरलं तर इंटरफरन्स पाहायला मिळतो. पण जर तो वापरलेला लाईट हा प्लेन पोलराइज असेल तर त्यांचं पोलरायझेशन एकाच प्रतलात पाहिजे, तरच क्रेसला क्रेस ओव्हरलॅप होतो, अन्यथा होत नाही. आणखी एक महत्त्वाची कंडिशन आहे, 2 सोर्सेस मस्ट बी नॅरो. ही जी स्लिट आहे ती आपण शक्यतो नॅरोच ठेवतो आहे का, ही जेवढी नॅरो असेल तेवढे S1 S2 नॅरो असणार आहेत आणि मग दोन्ही स्लिट नॅरो असणार. म्हणजे इथं आवश्यक असणाऱ्या आपण ज्या 6 कंडिशन पाहिल्या त्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या पहा. सोर्सेस मोनोक्रोमॅटिक आहेत, सोर्सेस नॅरो आहेत,
सोर्सेस कोहेरंट आहेत, सोर्सेस सेम ॲम्प्लिट्यूडमध्ये इक्वली ब्राईट आहेत, स्मॉल डी हा कॅपिटल डीच्या तुलनेत खूप लहान आहे. अशा प्रकारे सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात, म्हणून आपल्याला ह्या शॅडेड रिजनमध्ये इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो. हे झालं इंटरफरन्स बाय फ्रेनल्स बाय प्रिझम.